प्राण
पण या स्तुती आराधनामध्ये ना प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण त्याचं वचन आहे तो विश्वासणाऱ्याच्या स्तवनामध्ये बसणारा तो पवित्र आहे. त्याने ना आपण आपले दोन्ही हात जोडूया आणि या गीताद्वारे प्रभूजवळ प्रार्थना करूया. प्रभूला विनंती करा, प्रभू मी तुझा प्रिय व्हावा म्हणून तू मला मानसिक, आत्मिक आणि शारीरिकरित्या तुझ्या त्या योग्य पात्रतेचा बनाव. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को. मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को. लग जाए ऐसी लत तेरी, कुछ और न अबड़ जाए. लग जाए ऐसी लत तेरी, कुछ और न अबड़ जाए. तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना लूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना लूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे. यस लॉर्ड. मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. प्रभु मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको
हो पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आज तू आम्हावर अपाट प्रेम करतोस म्हणून हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहेस. आणि ही तुझी दया, ही तुझी कृपा, हे तुझं प्रेम आहे. आज येशू देवा, हेच तुझं कृपा, दया, प्रेम आज आम्हाला तुझ्याजवळ, तुझ्या चरणी आणलेलं आहे. आणि तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती तू आमच्या सारख्या च्या मुखातून करून घेतलेला आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देतो. येशू देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल. कारण तुझी वचनं आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी दिवा आहे. म्हणून आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता आहे. असे समजत असताना प्रभू त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता आज तू त्या अभिषेकाने आम्हाला परिपूर्ण कर. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने चाल. हीच आम्ही तुझ्या पवित्र चरणी विनंती आणि विनंती करून मागतो. म्हणून आमची ही प्रार्थना आज तू स्वीकार. आमीन, आमीन, आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. पण आपण गेल्या रविवारी परमेश्वर देव आपल्याशी तो बोलत होता. आपल्याशी तो बोलत होता की आज आपल्याला कोणाचे ऐकले पाहिजे. परमेश्वर काय बोलला? आज आपल्याला कोणाचे ऐकले पाहिजे आणि काय पाहिले पाहिजे, काय पाहिले पाहिजे. आणि प्रियानो, आपण ह्यावर मनन केलो. आज आपल्याला कोणाचं ऐकलं पाहिजे? मोठ्याने आमेन. कोणाकडे पाहिलं पाहिजे? आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण परमेश्वराचं ऐकतो आणि त्याच्याकडं आपण जेव्हा पाहतो, त्यावेळेला आपण त्याची आज्ञाधारक लेकरं होतो. आणि आज परमेश्वर म्हणतो, जे आज्ञाधारक आहे त्या आज्ञाधारकपणामुळे मिळणाऱ्या त्या आशीर्वादावर आज आपण मनन करणार आहोत. आज्ञाधारकामुळे मिळणाऱ्या त्या आशीर्वादावरती आपण मनन करणार आहोत. कारण आशीर्वाद जे आहे तो फक्त परमेश्वराकडून येतो. कोणाकडून येतो? परमेश्वराकडून. जेव्हा आपण त्याची आज्ञाधारक लेकरं होतो आणि त्याची आज्ञा जेव्हा मानतो, त्यावेळेला तो आपल्याला आशीर्वादित करतो. काय करतो? कारण त्याचा आशीर्वाद हे आपल्या जीवनातली अपूर्णता नष्ट करते. त्याचा आशीर्वाद काय करतोय? आपल्या जीवनातली अपूर्णता नष्ट करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपण अनुवाचं 7वा अध्याय करूया आणि त्याचं 13वं वचन काय म्हणते हे आपण ऐकूया. हालेलुया, हालेलुया. बायबल म्हणते, तो तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील. आणि जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजाशी त्याने शपथ वाहिली होती, त्या देशात
तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षरस व तेल या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची, शेरडा मेंढरांची वाढ हिच्या बाबतीत तुला बरकत दे. तुला बरकत दे. या वचनामध्ये परमेश्वर देव, या वचनामध्ये परमेश्वर देव आपल्याला 3 प्रकारचा वचन देत आहे. काय देत आहे? 3 प्रकारे वचन देत आहे. सर्वात पहिलं जे वचन आहे तो काय म्हणतो? तुझ्यावर प्रेम करेन. काय म्हणतोय? सर्वोदय मोठ्याने तुझ्यावर प्रेम करेन. तर परमेश्वर प्रेम करण्याचा अर्थ काय आहे प्रियानो? तो फक्त एक दिवस प्रेम करत नाही, तो प्रेमावर प्रेम करतच राहील. प्रेमावर प्रेम करतच राहील. त्याला आघात प्रेम म्हणतात. त्याच्या प्रेमामध्ये कधी खंड पडत नाही. बघा, त्याला आघात प्रेम म्हणतात. दुसरं वचन तो काय देतोय? तुला आशीर्वाद देईन. तुला काय देईन? आशीर्वाद देईन. म्हणजे तुला आशीर्वादावर आशीर्वाद देतच राहील. तो तुला आशीर्वादावर आशीर्वाद करत राहील. बघा, तिसरं वचन तो म्हणतो की मी तुला भुगुणित करेन. काय म्हणते? मी तुला भुगुणित करेन. तर भौगुणिक म्हणजे फक्त तात्पुरतं नाही. त्याचं भौगुणिक म्हणजे काय? भौगुणिकवर भौगुणिकच करणारा तो परमेश्वर आहे. भौगुणिकवर भौगुणिकच करणारा तो परमेश्वर आहे. पण एक वचन जर आपण अनुवादचा पहिला अध्याय आणि 11 वचन जर काढला, त्या ठिकाणी बायबल म्हणते की परमेश्वर तुला सहस्त्रपट अजून वाढवू. परमेश्वर तुला सहस्त्रपट अजून वाढवू आणि त्याच्या वचनाप्रमाणे तो तुम्हाला आशीर्वादित करो. आशीर्वादावर आशीर्वादित काय करो? देत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे प्रियानो परमेश्वराचं हृदय आहे. हे त्याचं हृदय आहे. तो आपल्याला सहस्त्रपट करतो आणि आशीर्वादावर आशीर्वाद देत राहतो. का? हे त्याचं हृदय आहे. होशे खूप सुंदर तऱ्हेने या गोष्टी तो सांगतो. जर होशेचा 11वा अध्याय आणि 14 वचन जर काढला, त्या ठिकाणी बायबल म्हणते मनुष्याच्या बंधनाने, प्रीतीच्या दोऱ्याने मी त्यांना ओढिले आहे. काय म्हणते? मनुष्याच्या बंधनाने, प्रीतीच्या दोऱ्याने मी त्यांना ओढिले आहे. पुन्हा यशायामध्ये यशाचं 49 आणि 16व्या वचनामध्ये बायबल म्हणते मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे. कुठे ठेवलेलं आहे? तळ हातावर कोरलेलं आहे. म्हणजेच काय? तुम्ही त्याच्या जवळ आहात, त्याच्या समोर आहात, त्याच्या दृष्टीमध्ये आहात. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे, तो सदैव आपल्या जवळ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तो आपल्या जवळ आहे. का आहे तो आपल्या जवळ? स्तोत्र करता स्तोत्र 115 आणि 12 मध्ये म्हणतो. स्तोत्र 115 आणि 12 मध्ये परमेश्वराने आमची आठवण केली आहे. परमेश्वर काय केलेले आहे? आमची आठवण केली आहे. कशासाठी? तो आशीर्वाद देण्यासाठी आठवण केली आहे. परमेश्वर आपली आठवण का करतो? आशीर्वादित करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. बघा,
आणि उत्पत्ती 22 आणि 17 मध्ये बायबल म्हणते, तो आपल्यावर इतका प्रेम करतो, मी तुला आशीर्वादित करेन व वृद्धीच वृद्धी करेन. परमेश्वर काय म्हणतो, मी तुला आशीर्वादित करेन आणि वृद्धीच वृद्धी करेन. पुन्हा त्या स्तोत्रामध्ये 115 आणि 14 मध्ये, स्तोत्र 115 आणि 14 मध्ये तो म्हणतो, परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करू, तुमची व तुमच्या मुलाबाळांची वाढ करू. बघा, तुमची आणि तुमच्या मुलाबाळांची वाढ करू. अशा प्रकारे तो तुम्हाला 3 प्रकारचा आशीर्वाद देतो. 3 प्रकारे तो आशीर्वाद देतो. आज आपण याच गोष्टीवर मनन करूया. हालेलुया, 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 हालेलुया. कारण त्याचा आशीर्वाद काय आहे, तो तुम्हाला एक स्वतःच्या खास प्रजेच्या रूपात राखतो. परमेश्वर जेव्हा आपल्याला आशीर्वादित करतो, त्यावेळेला तो काय करतो, आपल्याला स्वतःच्या खास प्रजेच्या रूपात राखतो. अनुवाद त्याचा 7वा अध्याय आणि 6वं वचन. कारण तू आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहेस. आम्ही काय म्हणते, कारण तू आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावी म्हणून. बघा, तू त्याची खास प्रजा व्हावी म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर याने तुला निवडून घेतलेला आहे. तो आपल्याला काय केलेला आहे मित्रांनो, निवडून घेतलेला आहे. साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तो आपल्याला काय केलेला, आपली निवड केलेला आहे. या वचनातून बायबल आपल्याला स्पष्ट करत आहे की तो आपल्यावर खूप 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 प्रेम करतो, खूप प्रेम करतो. आणि म्हणून तो आपल्याला पवित्र बनवतो. बायबलमध्ये म्हणतात, तो मिखादेश परमेश्वर आहे. तो आपल्याला पवित्र करणारा परमेश्वर आहे. तो आपल्यावर खूप प्रेम करतो, म्हणून तो आपल्याला काय करतो, पवित्र बनवतो. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही प्रभू करिता पवित्र प्रजा असे रहा. तुम्ही त्याची खास प्रजा व्हावी म्हणून तो तुम्हाला साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुम्हाला काय केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे. काय केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे. कदाचित हे जग तुम्हाला नाकारत असेल, तुम्हाला नापसंत करत असेल, कारण या जगाचा अधिपती कोण आहे? हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही कोणाची लेकरं आहात? परमेश्वराची लेकरं आहात. कोणाची प्रजा आहात? परमेश्वराची प्रजा आहात. म्हणून हे जग तुम्हाला नाकारत असेल किंवा नापसंत करत असेल, परंतु प्रभू येशू तुम्हावर काय करतो? प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू तुम्हावर काय करतो? प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा देवाचं प्रेम तुमच्या जीवनातून सर्व जगीतपणा जे तुम्हाला त्याच्यापासून लांब करतो, ते सर्व जे गुणधर्म या जगातून तुमच्यामध्ये आलेला आहे, ते सर्व तो काढून टाकतो. ते सर्व तो काढून टाकतो. त्याचा प्रेम म्हणजे
13 मध्ये म्हणतोय, आता येशू म्हटलेला आहे की जे काही माझ्या स्वर्गीय पित्याने लावलेले नाही ते प्रत्येक रोग तुमच्यातून उपटून टाकण्यात येईल, तुमच्यातून उपटून टाकण्यात येईल, काढून टाकण्यात येईल. म्हणजे जगाचा मोह, मीपणा, वस्तूंचा मोह, जी काही विकृती आहे, अहंकारपणा, गर्व, क्रोध वगैरे वगैरे, जे या जगातील लोकांच्या मध्ये असतो, हे सर्व गुण काढून तो तुम्हाला एक असा हृदय देतो की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. कुणावर? परमेश्वरावर विश्वास ठेवावा आणि त्याच्यावर प्रेम करावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, सर्व विकृती काढतो आणि एक तुम्हाला असं हृदय देतो, तो एचकेल मध्ये म्हणतो की मी तुला नवीन हृदय दे, मी तुला नवीन हृदय दे. बघा, म्हणजे तुमचं सर्व कटुता काढून तुम्हाला असं हृदय देईल की ज्याच्याद्वारे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावं आणि त्याच्यावर प्रेम करत राहावं. जेव्हा परमेश्वर देवानी तुम्हाला त्याच्या प्रेमानं भरेल व त्याचं हृदय तुम्हाला देईल, हालेलुया, हालेलुया, तेव्हा तुम्ही परमेश्वराची पवित्र लेकरं आहात. तेव्हा तुम्ही काय व्हाल? परमेश्वराची पवित्र लेकरं आहात. तुम्ही त्याची स्वतःची खास प्रजा बनाल. तुम्ही त्याची स्वतःची काय बनाल? खास प्रजा बनाल. म्हणून आज आपण आपल्या मुखाने, लक्षात घ्या, तुम्ही देवाची लेकरं आहात हे आपल्या मुखाने कबूल करणं, घोषणा करणं अति गरजेचं आहे. तुम्ही म्हणा की मी माझ्या प्रभूची काय आहे? अशी प्रजा आहे की त्याची स्वतःची खास प्रजा आहे. मी त्याच्या स्वतःची खास प्रजा आहे. आपल्याला बोलणं गरजेचं आहे, कारण येशू म्हणतो जे आत आहे तेच तुझ्या मुखातून बाहेर पडेल. आज तुम्ही जेव्हा त्याच्याकडे बघताय, त्याचं ऐकताय, तेच तुमच्या आत असतात आणि तेच तुम्ही तुमच्या मुखातून बोला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी एक उदाहरण देतो. मी खूप पूर्वी एका मासिकात एक साक्ष मी वाचलेला होतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की देव कसं आपली काळजी घेतो आणि कसं तो आपल्या मुखातून त्या गोष्टी कबूल करायला लागतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचा एक निवडलेला सेवक होता आणि देवाने त्याला आपल्या घरापासून, म्हणजेच तो आपल्या राष्ट्रापासून लांब असं एका डोंगराळ प्रदेशामध्ये त्याला सेवेसाठी पाठवलं आणि तो त्या ठिकाणी सेवेसाठी गेला. आणि त्या ठिकाणी सर्व विधर्मी लोक होते. विधर्मी म्हणजे त्यांना देवाची ओळख नव्हती, त्यांना देवावर विश्वास नव्हता आणि अशा लोकांच्या मध्ये त्याला सेवेसाठी पाठवलं. अतिशय अवघड आहे. आणि त्या लोकांमध्ये तो गेल्यानंतर देवाचा लेकरू त्याला कोणी स्वीकारणार नाही आणि म्हणून त्या सेवकाला कोणी स्वीकारत नव्हते, कोणी त्याला जवळ करत नव्हते, त्याच्याशी नेहमी तुच्छतेने वागत होते, त्याला कमी लेखत होते, त्याला नेहमी धुतकारत होते. तरी तो देवाचं प्रेम घेऊन त्यांच्या जवळ जायचा आणि त्यांच्या जीवनात, त्यांच्या घरात काहीतरी
दुःखित गोष्ट झाली तर तो त्यांचं सांत्वन करत होता. देवाचा सुसमाचार त्यांच्यापर्यंत रोज पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या कानी पडावं म्हणून बोलायचा. ते ऐकत नव्हते तरी तो जबरदस्तीने बोलायचा. आणि प्रियानो, एक दिवस तो आपल्या सेवेत सायंकाळची वेळ होती, घराकडे वापस जात होता आणि एकटा होता. मी नेहमी म्हणतो, जगात मनुष्य एकटा येतोय, जगात मनुष्य एकटा जातोय, पण त्याला जगात एकटा तो राहू शकत नाही. त्याला कोणीतरी हवं असते. आणि तो वापस जात असताना अचानकपणे त्या डोंगराळ भागात एकांत असा रस्ता होता. त्या रस्त्यामध्ये त्याच्या मनात अचानक एक विचार आला, अरे मी या परदेशामध्ये परराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि इथली लोक मला स्वीकारत नाही आणि मला परख्यासारखं वागवतात. आणि अचानकपणे माझं इथं काही जरी बरं वाईट झालं तर माझं कोण आहे? उद्या जर मी मरून जरी पडलो तर माझं शरीर बेवारस म्हणून ते काय करतील? टाकून देतील. त्याचं कोणी अंत्यविधी देखील करत नाही. आज बघा आपल्या सगळ्यांना, आपण जगत आहोत याचा विचार नाही, मेल्यानंतर मला खबरस्तान मिळेल का नाही याचा विचार जास्त असते लोकांना. आणि त्याच्या मनात हा विचार येते, माझं शेवट कसं होईल, मला अंत्यविधी कसं करतील. आणि तो अतिशय दुःखी होतो. कारण दुःख आणि भय माणसाला शारीरिकरित्या नाही, आत्मिकरित्या देखील त्याचं खच्चीकरण करतो. तो एकदम आत्मिकरित्या तो खच्चीकरण झाला, त्याला हटकी बसल्या जरी झाली. परंतु प्रियानो, त्या डोंगराळ भागातून एक आवाज असा आला आणि त्याच्या समोर स्वतः परमेश्वर प्रभू येशू प्रगट झाला. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तो प्रगट होऊन त्याला म्हणाला, माझ्या मुला, काय म्हणला? माझ्या मुला, मला तुझं स्मरण आहे. माझ्या मुला, मला तुझं स्मरण आहे. मी तुला कधीही सोडणार नाही व कधीही विसरणार नाही. ज्या देवाने त्याला त्या ठिकाणी पाठवलं तो देव त्याच्या बरोबर होता. अनेक वेळेला आपण विश्वास मानल्याबरोबर देव आपल्या बरोबर असतो, पण तो परिस्थिती आपल्याला अनेक वेळेला असं दाखवून देते की आपण एकटा आहोत, एकटा आहोत. कारण आपण मनुष्य आहोत आणि देवाला माहिती आहे. आणि म्हणून देव त्याला म्हणतो, माझ्या मुला, काय म्हणतोय, तू माझा मुलगा आहेस. मी तुला काय, मला तुझी स्मरण आहे. आणि मला तुझी स्मरण आहे. मी तुला कधी सोडणार नाही, कधी विसरणार नाही. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. तू माझा निवडलेला, राखून ठेवलेला खास रजा आहे. तू मला निवडलेला, राखून ठेवलेला काय आहे? खास रजा आहे. तुझ्याद्वारे, हे खूप महत्वाचं आहे, तुझ्याद्वारे माझं प्रेम दुसऱ्यापर्यंत मी पोचवतो. तुझ्याद्वारे माझं प्रेम मी दुसऱ्यापर्यंत काय करतो? पोचवतो. हे ऐकल्याबरोबर काय झालं असेल मित्रांनो? तो अतिशय प्रफुल्लित झाला. कारण देव माझ्याद्वारे त्याचं प्रेम पोचवतो. आज प्रत्येक विश्वासणाऱ्याद्वारे परमेश्वर देव त्याचं प्रेम तो इतरांच्या पर्यंत, जगापर्यंत पोचवत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. अगदी या सेवकाप्रमाणे परमेश्वर काय करतोय? तुमच्यावर प्रेम करतोय. लक्षात ठेवा, तुमच्यावर काय करतोय? प्रेम करतोय. आणि
या शखानाचे सभासद आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मित्रांनो, या ठिकाणी सभासद होण्यासाठी तुमची निवड कोण केलेलं आहे? ब्रदर अँथनी नाही, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त केलेला आहे. कारण तो शखाना म्हणजे काय? तो स्वतःही प्राणी विश्वासणाऱ्याच्या स्तोत्रामध्ये कृपेचं पंख पसरून तो येतो. त्या स्थितीमध्ये तो येतो आणि त्याच्या पंखाखाली तो तुम्हाला शिकवतो. तुम्ही त्या मंडळीचे आज काय आहात? सभासद म्हणून निवडलेला आहे. आणि जेव्हा तो तुमच्यामध्ये त्याचं प्रेम भरतो, बघा, तुमच्यामध्ये जेव्हा त्याचं प्रेम भरतो आणि तुम्हाला ते हृदय देतो की तुम्ही ज्यावेळेला तुमच्या आजूबाजूला अशा काहीतरी लोकांना बघताय, अशा काहीतरी कुटुंब बघताय जे अडचणीत आहेत, दुःखात आहेत, त्रासात आहेत, तुमचं हृदय, तुमच्यामध्ये असलेलं प्रेम त्यांच्याकरिता काय होतो? कळवणार. आणि तुम्ही त्यांच्याकरिता मध्यस्थी करता. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याकरिता मध्यस्थी करता, तुमच्या प्रार्थनेद्वारे देव त्यांना आशीर्वादित करतो. म्हणजे तुमच्याद्वारे तो आशीर्वादित करतो. तुमची प्रार्थना ऐकून तो त्यांना काय करतो? सुखीची तोडी. आणि तुमच्या या कृतीकडून, तुमच्या या वागण्याकडून लोक बघून काय करतात? तुम्ही त्याचे साक्षी बनता. कुणाचं? परमेश्वराचं साक्षी बनता. दुसरी गोष्ट, त्याचा आशीर्वाद काय करतो? शापाला आशीर्वादामध्ये बदलतो. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संसारामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये जे काही शाप आहे ते शाप आशीर्वादामध्ये बदलला जातो. हालेलुया, हालेलुया. अनुवादचा 7वा अध्याय आणि 15वं वचन. अनुवादचा 7वा अध्याय आणि 15वं वचन काय म्हणते बघा. आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग, परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करी. मिस्र देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहे त्यातला एकही तुला लागणार नाही, पण तुझ्या सर्व देशांना तो त्या लावी. बघा, तुला त्या लागणार नाही, परंतु तुझ्या सर्व देशांना, जे तुझं द्वेष करतात त्यांना तो त्या लावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वर देव या वचनात म्हणत आहे, जसे मी तुला आशीर्वाद देईन. परमेश्वर म्हणतो जसं मी तुला आशीर्वाद देईन, जसं परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येईल. तुमच्या चुकीमुळे आलेलं रोग राहील. मनुष्य आपल्याकडनं अनेक वेळेला पावलावर आपण चुकतोय. त्या चुकीपेक्षा देवाचं प्रेम महान आहे. आणि म्हणून तो काय म्हणतोय? तुझ्या चुकीमुळे आलेला रोग राहील, लोकांच्या करिता आलेला तिरस्कार, लोकांच्या करिता आलेला तिरस्कार, शत्रुता, या गोष्टी पेरण्याकरिता आली किंवा तुमच्या विरुद्ध आलेली, जसे तुमचा पैसा, बुद्धी आणि तुमचा केलेला कठीण श्रम, त्याचे प्रतिफल आणि शाप तो आशीर्वादात बदलेल. तो काय करेल? आशीर्वादात बदलेल. पुढे एक वचन वाचूया जे तुमच्या लक्षात येईल. अनुवादचं 30वा अध्याय आणि 5वं वचन. अनुवाद 30 आणि 5. तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही.
तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही. उलट तुझा देव परमेश्वर याने तुझ्याकरिता त्या शापाचा आशीर्वाद केला. कारण तुझा देव परमेश्वर याची तुझ्यावर प्रीती होती. तुझ्यावर काय होती? प्रीती होती. बघा, प्रभूचा आशीर्वाद या जगातील सर्व शापाला तोडतो. प्रभूचा आशीर्वाद या जगातील सर्व शापाला तोडतो. तो म्हणतो, मी तुला आशीर्वादित करेन. तुझ्या जीवनातील सर्व रोगराईना व शापाच्या बंधनांना तोडीन. त्याच्या आशीर्वादाने तुम्ही समृद्ध व्हाल. तुम्हाला पूर्णपणे तो या सगळ्यातून सोडून निरोगी ठेवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज हे उदाहरण आहे. आज हे उदाहरण आहे. गेले 2 वर्ष आपण या महामारीतून जात आहोत. कोरोनासारख्या बघा, अनेक ठिकाणी अनेक आपल्या मंडळीतल्या लोकांच्या घराशेजारी कोरोनाने पिडलेली लोक आज या जगात नाही. अशा लोकांच्या मध्ये देखील तुम्ही सर्व अजून या जगात आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप मोठं साक्ष आहे. खूप मोठं साक्ष आहे. हे काय आहे? हे देवाचा आशीर्वाद आहे. ही त्याची कृपा आहे, त्याचं प्रेम आहे. खरं तो खूप प्रेम करतो आपल्यावर. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण मार्क शुभवर्तमान त्याचा जर पहिला अध्याय काढलो 40 ते 42 या वचनामध्ये या ठिकाणी हे खूप सुंदर उदाहरण आपल्याला दिसून येते. एक कुष्ठरोगी येशूजवळ येतो. एक कुष्ठरोगी येशूजवळ येतो. आता कुष्ठरोगी म्हटल्यानंतर काय मला माहिती आहे, त्याचं बोट अर्धे असतात किंवा त्याचं पंजाच नसतो, त्याचा हात पाय गाळलेला असतो आणि त्यातून रक्त पाणी वाहत असतो आणि अगदी वृद्ध म्हणजे घाणेरडा वास त्याच्यातून निघत असतो. आणि त्या काळामध्ये कुष्ठ रोग होणं म्हणजे महापाप समजतात. आणि अशा लोकांना शहरात येण्यासाठी परवानगी नाही, कुटुंबात राहू शकत नाही. ते गुहेत जाऊन राहायचे. कुठं? गुहेमध्ये राहायचे. आणि या ठिकाणी प्रभू येशू जे कार्य चालू होतं, लोकसमुदाय मोठा होता. आणि या ठिकाणी या येशू त्या ठिकाणी आलेला आहे समजता हा कुष्ठरोगी येशू जवळ येतो. ज्यावेळेला लोकसमुदाय त्याला पाहिलेला असेल ना, लोकसमुदाय जेव्हा पाहिलेला असेल ते काय म्हणत असतील, अरे हा कुष्ठरोगी कसं काय आला, हा महापातकी कसं काय आला. कदाचित त्याला म्हटले असतील, अरे इथनं तू निघ, जा, तू इथं कसं काय आलास, जा आणि गुहेमध्ये स्वतःला लपवून घे, नाही ते येण्याचा अधिकार नाही, या ठिकाणी कसा आलास. तो कुणाचं न ऐकता बायबल म्हणते तो येशू समोर शरण आलेला आहे. कसा? त्याच्या समोर गुडघे टेकतो. त्याच्या समोर काय करतोय? गुडघे टेकून प्रभूला विनंती करत आहे. बघा, लोकांसमोर तो गुडघे टेकत नाही. अरे मला बरं व्हायचं आहे, मला येशूजवळ जाऊ दे. लोक त्याला धुतकारत आहे, तरी तो काय करतो? येशू समोर गुडघे टेकतो आणि येशूला विनंती करतो. आणि तो म्हणतो की प्रभूजी, तुझी जर इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहोत.
प्रियानो. आणि येशू ऐकतो आणि त्याची दृष्टी त्याच्यावर पडते. बायबल म्हणते येशू कळवळीने भरलेला आहे. किती प्रेम आहे. तो त्याचं कुष्ठ बघितला नाही, कशामुळे कुष्ठ झाले हा विचारला नाही, कळवळीने भरलेला आहे. आणि अशा लोकांना जवळ करू शकत नाही, परंतु या ठिकाणी बायबल म्हणते येशू स्वतः त्याच्या जवळ गेलेला आहे. त्याच्यावर हात ठेवून त्याला स्पर्श करून म्हणतो की माझी इच्छा आहे की तू काय हो, माझी इच्छा आहे काय हो, का हे आपल्या प्रभू येशूचं हृदय आहे. हालेलुया, 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 हालेलुया. का तो आपला अति प्रिय पिता आहे. एखाद्या वेळेला जगी पिता, जगी काही आपल्याला सोडेल, परंतु तो आपल्याला कधीही न सोडणारा तो आपला पिता आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो आपल्याला कधीही म्हणणार नाही तू पापी आहेस, तू शापित आहेस. पुन्हा म्हणतो, कारण अनेक विश्वासणाऱ्याचा गैरसमज होत आहे आजकाल. लोक म्हणतात तुझ्या जीवनात हे देवाचं क्रोध आलेला आहे, शाप आलेला आहे, तू पाप केलेला आहे म्हणून तू तुझ्या जीवनात आलेला आहे. परंतु येशू काय म्हणतो, तू कधी असं म्हणणार नाही तू पापी आहेस, तू शापित आहेस. बघा, तुम्ही जेव्हा त्याच्या समोर गुडघे टेकून त्याला शरण जाता, काय करतो प्रियानो, तो तुम्हाला स्पर्श करतो. जर त्या कुष्ठरोग्याला तो स्पर्श करतो आणि त्याला आशीर्वादित करतो. आणि बायबल म्हणतो त्याच्या स्पर्शाने, त्याच्या आशीर्वादाने त्याच्या जीवनातला कुष्ठ निघून गेला आणि त्याची जी त्वचा आहे पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाली, लाल रेखासारखं झालं. मुलाय आज तो तुम्ही जर त्याला शरण गेला आणि त्याच्याजवळ जर विनंती केला तर तो तुम्हाला स्पर्श करेल का नाही? तुमच्या जीवनात तो शाप राहील, तुमच्या जीवनात तो पाप राहील. म्हणून प्रियानो, त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे बघा आणि त्याला शरण जा. त्याला काय करा? शरण जा. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघून त्याला शरण जाल, तो तुम्हाला आशीर्वादित करेल. तुमच्यातली सर्व अपूर्णता नष्ट होईल, तो तुम्हाला आणि त्याची पूर्णता काय आहे, त्याचा आशीर्वाद काय आहे? तिसरी गोष्ट, तो तुम्हाला सहस्त्रपट वाढवेल. कसा वाढवेल? सहस्त्रपट वाढवेल. अनुवादचा 7वा अध्याय आणि 9वं वचन, अनुवाद 7 आणि 9. तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. हो, काय म्हणते? तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. तो विश्वसनीय देव आहे. तो कसा आहे? विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात, हॅलो, जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात, जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यापर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. पाळून काय करतो? त्यांच्यावर दया. हालेलुया, 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 हालेलुया. पण एक लक्षात ठेवा, तो जो करार आपल्या बरोबर करतो, आणि करार करणारा कोण आहे? मोठ्याने परमेश्वर आहे. तो जो करार आपल्या बरोबर करतो ते शेवटपर्यंत तो राखील. ते शेवटपर्यंत राखील. ज्याच्यामुळे तुम्ही
होऊन वाढत आणि वाढत जा. फक्त तुम्हीच नाही, तुम्ही आणि तुमचा वंश आशीर्वादित होऊन काय वाढत आणि वाढत जा. कारण त्याचा आशीर्वाद काय आहे? आपल्याला प्रमोट करतो. प्रमोट म्हणजे आपल्याला एक पायरी वर उचलतो, म्हणजे प्रमोशन देतो. प्रमोशन देतो. त्याचा आशीर्वाद आपल्याला या जगामध्ये जी अप्रतिष्ठा आहे आपली प्रतिष्ठा वाढवतो. काय करतो? प्रतिष्ठा वाढवतो. आज आपलं प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तो आपल्याला निवडलेला आहे. आज तो 12 प्रेषितांना 72 प्रेषितांना 120 प्रेषितांना का निवडला? त्यांची प्रतिष्ठा वाढवला. आता मरियेला निवडला, तिची प्रतिष्ठा वाढला, तिची ओळख झाली. आज देव तुम्हाला निवडला. तुम्ही देवाला निवडत नाही, देवाने तुम्हाला निवडलं. का? तुम्हाला मोठं बनवण्यासाठी. मोठं बनवण्यासाठी. आज बघा, अनेक अशी लोक आहेत, मलाही माहिती आहे, या शखाण्यामुळे तुम्हाला अनेक लोक ओळखतात. याच्या आधी मला कोणी हालेलुया हालेलुया हालेलुया, परंतु लोक तुम्हाला ओळखतात. आज लोक मला का ओळखतात? तर त्यानं माझी निवड केला म्हणून ओळखतात. त्यानं माझी निवड केला म्हणून ओळखतात. आणि देव जेव्हा आपल्याला निवडतो, आपल्याला प्रतिष्ठा देण्यासाठी, मोठं करण्यासाठी. त्याची निवड आपल्या व्यापारामध्ये प्रगती करतो. आपण जे काही बिझनेस करतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रगतीशील बनवतो. बघा, आपलं कुटुंब सुखी होते. आणि एवढंच नाही, तो आपल्याला या जगामध्ये जगण्याकरिता, प्रतिष्ठेने जगण्याकरिता, सुखसोयीने जगण्याकरिता सर्व प्रकारचं पूर्तता, पैसा, अडका, बघा, या सगळ्या गोष्टी बरकत देतो. प्रयास. एक साधं उदाहरण मला देतो. माझ्याकडे एक बहीण येऊन एक साक्ष दिली त्या शखाण्यामध्येच. ब्रदर, आम्ही पूर्वी एक 10 किलो जे काही ज्वारी वगैरे दळून आणलं तर ते आम्हाला 15 दिवस पडत होतं. किती? 15 दिवस पडत होतं. गॅस सिलेंडर आमचं एका महिन्याच्या आत संपायचं. ज्या वेळेला आम्ही येशूला शरण आलो आणि आमच्या जीवनात जेव्हा त्याचा आशीर्वाद आला, ते 10 किलो जे पीठ आहे, ते 10 किलो पीठ आज 1.25 महिना जातो. किती? 1.25 महिना जातो. हे काय आहे? आणि ब्रदर, 2 महिने झाले सिलेंडर संपलेला नाही. हे काय आहे? कारण तो परमेश्वर आहे प्यानो, जे 2 मासे 5 भाकरीवर आशीर्वाद दिल्यानंतर किती लोक जेवले? 5,000 पुरुष जेवले. स्त्रिया आणि मुलं वेगळीच, फक्त पुरुष 5,000. बघा, आज तो परमेश्वर आहे. काही लोक मला साक्ष देतात, ब्रदर, आमची कमाई खूप कमी आहे आणि घरामध्ये मेंबर्स भरपूर आहे, पण तो कसं चालतंय? आणि सगळं काय खाऊन पिऊन सुखी आहोत, कुठं कमी पडत नाही. विशेष म्हणजे या कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात देखील आम्हाला काही कमी नाही. काहींचा व्यापार होता, रिक्षा वगैरे चालवणारे, रिक्षा बंद आहे, परंतु ते म्हणतात, ब्रदर, आज आम्हाला काही एक कमी नाही. कसं चालते माहिती नाही, पण सगळं व्यवस्थित आहे.
हालेलुया, 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 हालेलुया. कारण योहानाचं 3रं पत्र आणि 2रं वचन या ठिकाणी तो म्हणतोय, जसं तुझी आत्मिक उन्नती होईल, तो फक्त तुमची आत्मिक उन्नती करत नाही, तुम्हाला जगिकरित्या देखील तुमची काय करतो, उन्नती करतो. आत्मिक उन्नती होईल तसं तुम्हाला जगिकरित्या उन्नती करतो आणि तुम्हाला आरोग्यही तो देतो. काय देतो? आरोग्य. जेव्हा तुम्ही त्याच्या सानिध्यात राहाल आणि तो तुमच्या जवळ राहील प्रियानो, त्यावेळेला तो तुम्हाला फक्त जगिक मार्गात नाही, तुमचे आत्मिक जे तुम्हाला अभिषेक आहे त्या अभिषेकामध्ये तो तुम्हाला वाढवत आणि वाढवत नाही. बायबल म्हणते, लहानातला लहान सहस्त्रपद बनेल. लहानातला लहान काय होईल? सहस्त्रपद बनेल. अगदी अशक्त व दुर्बळ जो आहे तो काय होईल? सामर्थ्यशाली. अगदी अशक्त आणि जो दुर्बळ आहे तो काय होईल? सामर्थ्यशाली होईल. आणि अशा प्रकारे तुमचं जीवन तो पूर्ण करतो. तुमचं जीवन तो काय करतो? पूर्ण करतो. म्हणून आज तुम्हाला कोणाचं ऐकणं गरजेचं आहे, कोणाकडे बघणं गरजेचं आहे. हॅलो, बोला. त्याचं ऐकायला पाहिजे, त्याच्याकडे बघायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही त्याची ऐकता आणि त्याच्याकडे बघता, म्हणजे तुम्ही त्याची आज्ञाधारक आणि प्रिय लेकर आहात, प्रिय प्रजा आहात. आणि तो तुम्हाला काय करेल? आशीर्वाद करेल. तो तुम्हाला आशीर्वाद देईल. आज प्रियानो, आपण मनुष्य, आपल्यामध्ये अनेक चंचलता आहे. कधी कधी काही वाईट संगतीमुळे आपण बिघडतो. वाईट लोकांच्या संगतीत आल्यामुळे बिघडतो. काही वाईट गोष्टी जेव्हा आपण ऐकतो, बघतो, त्यामुळे आपण बिघडतो. पण जेव्हा आपण देवाला शरण जातो आणि त्याच्यातून विनंती करतो, कारण आज आपल्या मनामध्ये प्रियानो त्या कुष्ठरोग्यासारखा अनेक कुष्ठ आपल्याला लागलेला आहे. लक्षात ठेवा, शरीराने आपण चांगलं असेल, मनाने अनेक कुष्ठ आहेत, विचाराने अनेक कुष्ठ आहेत, जे आपल्याला आतल्या आत काय करत आहे? खोकला बनवत आहे. कुष्ठ आपल्याला समाजापासून लांब केले, आपल्या प्रियजनांच्या पासून लांब केले. बघा, तो कुष्ठ आहे ना. आज देवाला आपण शरण जाऊया. यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकूया आणि प्रभू परमेश्वराजवळ त्या कुष्ठरोग्यासारखं विनंती करूया. आणि अनेक वेळेला प्रियानो त्या देवाच्या सेवकासारखा आपण एकटा पडतो आणि आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार येत असतात आणि आपल्याला अशक्त बनवतात. म्हणून यावेळेला डोळे झाकून, दोन्ही हात उघडा, माना वर करा आणि अंतःकरणाच्या डोळ्यांनी प्रभूकडे बघा आणि प्रभूला विनंती करा, प्रभू, जो तुझा सेवक त्या डोंगराळ भागात एकटा असल्यामुळे तो हडबडला विश्वासामध्ये. आदेश देवा, अनेक माझं पाप मला तुझ्यापासून दूर केलेलं आहे, मी शापित आहे. म्हणून आज हे प्रभू, जसं तू त्या कुष्ठरोग्याजवळ जाऊन त्याला स्पर्श करून शुद्ध केलास, आज येशू मी तुला शरण येत असताना मला देखील तू स्पर्श कर आणि मला शुद्ध कर. माझ्या देवा, मी तुझ्या आत्म्यामध्ये वाढत जातो. सहस्त्रपट यहोशुआ करतो, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करेन. आज येशू देवा, म्हणाली माझ्या कुटुंबाला, आज तू तुझ्या सेवेसाठी
या योग्यतेचा. म्हणून माझी प्रार्थना, माझी दिनवाणीची याचना, ऐक माझ्या ऐक. आणि देवाचं म्हटलं या गीताद्वारे प्रार्थना करूया आणि त्याला संयम करूया. सहारा मुझको चाहिए, सहारा मुझको दी खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा मुझको दे खुदा. ही प्रार्थना है विधीच्या देवतातून मला. मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मैं गिरा. सहारा मुझको चाहिए, सहारा मुझको दी खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा मुझको दे खुदा. रास्ते कठिन बहुत, हर एक मोड़ पर खतरा. रास्ते कठिन बहुत, हर एक मोड़ पे खतरा. अंधेरी शाम को हटा दिखा दे मुझको अब शहर. अंधेरी शाम को हटा दिखा दे मुझको अब शहर. मुझे संभाल मैं गिरा, 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 मुझे संभाल मैं गिरा. सहारा मुझको चाहिए, सहारा
गिरा मुझे संभाल मैं गिरा मुझे संभाल मैं गिरा मुझे संभाल मैं गिरा हालेलुया हालेलुया सेनाधीश परमेश्वरा, हे माझ्या प्रिय प्रभू येशू देवा, आज प्रभू आम्ही तुझी अवज्ञा केलेली आहोत. आम्ही माझ्या देवा कधी तुझ्याशी प्रामाणिक राहिलो तरी तू आम्हावर प्रेम कर आणि तू आमच्याशी प्रामाणिक राहिलेला आहे. आज येशू देवा, हे तुझं प्रेम आहे जो तू तुझ्या पवित्र वाणीने वचनाद्वारे आमची कान उघडणी केलेली आहे. कारण येशू, आम्ही आजपर्यंत तुझं ऐकलेलं नाही, तुझ्याकडे पाहिलेलं नाही. आम्ही या जगाचं ऐकतो आणि या जगाकडे बघतो आणि तुझी आज्ञा आम्ही मोडतो प्रभू. तरी प्रभू देवा, तू आमच्यावर प्रेम करतो. आम्ही तुझ्यापासून लांब जातो तरी तू आमच्या शोध करत आमच्या जवळ येतो. आज येशू, असं त्या तुझ्या सेवकाचं कान उघडणी केलास, त्याला दर्शन देऊन तो कान उघडणी केलास. तसा या वचनाद्वारे तो आम्हा प्रत्येकाला तुझं दर्शन दिलेलं आहे. तुझी वाणी आमच्यापर्यंत आलेली आहे. आज आमचं मन प्रफुल्लित झालेलं आहे. प्रफुल्लित म्हणून हे प्रभू, आज आम्ही तुला शरण येत असताना जसं त्या कुष्ठरोग्यावर तू तुझी कृपा केला, तुझी दया आणि तुझं प्रेमाचा वर्षाव केला, तसा आज तू आम्हावर बापा तुझी कृपा, दया आणि प्रेमाचा वर्षाव. आज आम्हाला तू शुद्ध आणि पवित्र कर, शुद्ध आणि पवित्र कर. आमच्या आत्म्याची वृद्धी, आमच्या जीवनाची वृद्धी, आमच्या कुटुंबाची वृद्धी हे सर्व तुझ्यामधून आहे, तुझ्यामधून आहे. म्हणून आज आम्ही तुला शरण येत असताना, आज आम्ही तुला शरण येत असताना, आज आम्ही तुला शरण येत असताना, येशू देवा, त्या अभिषेकाने तो मला अभिषेक कर, त्या अभिषेकाने तो मला अभिषेक कर, त्या अभिषेकाने आम्हाला अभिषेक कर आणि
शुद्ध आणि पवित्र कर. शुद्ध आणि पवित्र कर. शुद्ध आणि पवित्र कर. शुद्ध आणि पवित्र कर. हालेलुया 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 हालेलुया. Touch them and heal them. Touch, touch, touch. Touch them and heal them. Hallelujah. 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 Amen. 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 Hallelujah. Hallelujah. यावेळेला प्रियांनो आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानावे, तुझे राज्य जसे स्वर्गात से पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर करमास आणि तसे आम्ही आमच्या गुन्ह्यातून सोडले तसे तू आमचे करमास आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, वाईटापासून आणि राज्य सामर्थ्य आणि सर्व काळ तुझी आहे. आमीन. त्याला प्रभूचा आशीर्वाद घेण्यासाठी हात जोडून मानावा वापरा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देव. परमेश्वराची कृपा, परमेश्वराची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. प्रवेशु रक्त, प्रवेशु रक्त, प्रवेशु रक्त. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो.